नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री वाघदेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या महाविद्यालयातील ऑनलाईन तासांसाठी मी प्राध्यापक श्री भांगरे SD आपणा सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। मागील तासाला आपण हेनरी फेयल यांनी मांडलेल्या व्यवस्थापनाच्या तत्वांचा अभ्यास केलेला आहे। सदर तासाला व्यवस्थापनाचे सिद्धांत या उपघटकामध्ये आपण फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी मांडलेल्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये फ्रेडरिक टेलर यांनी जी काही वैज्ञानिक व्यवस्थापनाची व्याख्या मांडलेली आहे ती या पद्धतीने आहे बघा। वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे यांचा अंतर्भाव होतो। या सिद्धांतावर आधारित आपल्याला व्यवस्थापनाचा सिद्धांत अभ्यासायचा आहे। तत्पूर्वी आपण फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांचा कालावधी दिलेला आहे बघा 1856 ते 1915। फ्रेडरिक विन्स्लो टेलर हे फिलाडेल्फिया येथील मिडव्हेल स्टील वर्क्स येथे यंत्रकार म्हणून काम करत होते। या पदानंतर त्यांनी मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोच केलेली आहे। म्हणजेच थोडक्यात काय तर यंत्रकार या कनिष्ठ पातळीवरील कामापासून तर वरिष्ठ पातळीपर्यंत त्यांनी आपली गरुड झेप घेतलेली आहे। या कामाच्या आधारावरती त्यांनी व्यवस्थापनाची जी काही तत्त्वे आहेत ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडलेली आहेत। वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित असलेली जी काही वेगवेगळी त्यांची निरीक्षणे आहेत किंवा त्यांनी जे काही सातत्याने प्रयोग केले त्या प्रयोगांवर आधारित त्यांनी एकूण 6 तत्त्वे मांडलेली आहेत। त्याच्यापैकी ठराविक जी काही 6 तत्त्वे आहेत ती 6 तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील। पहिलं तत्त्व आहे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही। दुसरं समरसता आहे, विवाद नाही। तिसरं मानसिक क्रांती। चौथं सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही। पाचवं जबाबदारीचे विभाजन आणि नंबर 6 अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास। ही वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्वे मांडल्यामुळे फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून संबोधले जाते। या शास्त्रीय व्यवस्थापकाच्या जनकाने जी काही वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्वे मांडलेली आहेत ती आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील। पहिल्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही। यामध्ये म्हटलं आहे की संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे। आता थंब ऑफ रूल म्हणजे काय बघा की व्यावहारिक अनुभवावर आधारित सहजपणे शिकलेल्या आणि सहजपणे लागू केलेल्या प्रक्रियांचा व मानकांचा संदर्भ म्हणजेच रूल ऑफ थंब होय। मग टेलर यांच्या मते संघटनात्मक कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर अनुभवावर आधारित असलेल्या निकषांचा अवलंब करण्यापेक्षा वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा अवलंब करावा। म्हणजेच काय की प्रत्येक लहान कामासाठीही वैज्ञानिक पद्धतींच्या वापराचा आग्रह धरला गेला पाहिजे। वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून कामाचं विश्लेषण केले पाहिजे। म्हणजे काय होईल की वैज्ञानिक विश्लेषण समोर असल्यामुळे कामामध्ये सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढता येते। कामासाठी लागणारा मानक, आवश्यक वेळ, आवश्यक उत्पादन व्यवस्थापक आणि निश्चित करावी। यामुळे वेळ व मागणी ऊर्जा वाचवण्यात मदत होईल। जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर निश्चितच जी काही संसाधने आहेत भौतिक असतील मानवी असतील ह्या संसाधनांचा योग्य त्या ठिकाणी वापर करता येतो। म्हणजेच ती ऊर्जा वापरता येते तसेच अपेक्षित उत्पादनही साध्य करता येते। टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी सीट्स चढविण्यासारख्या उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचेही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येते। दुसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे की समरसता आहे, विवाद नाही। या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असले पाहिजे। या दोन्हींमधील समन्वय त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करते। जर व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर भांडणे असतील, वादविवाद असतील तर त्यांच्यामध्ये निश्चितच काय होणार आहे की वादविवाद झाल्यामुळे जो काही आदेशातील एक वाक्यता आहे
ती राहणार नाही. आणि म्हणून अपेक्षित ध्येय जर साध्य करायचं असेल, जर योग्य यश मिळवायचं असेल, तर संघटनेमध्ये पोषक वातावरण पाहिजे, चांगलं सदृढ वातावरण पाहिजे, ज्यामुळे काय होईल की एकमेकांमध्ये समन्वय साधायला त्या ठिकाणी सोपं जातं. ज्यामुळं संघटनेनेही कर्मचाऱ्यांचा फायदा व विकासाचा विचार केला पाहिजे. म्हणजे फक्त संघटनेनं नफ्याचा विचार करून चालणार नाही, तर नफ्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या हिताचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे मानसिक क्रांती. टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजेच काय की एकंदरीत समन्वय साधण्यासाठी कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल घडवून आणण्यावर भर दिला आहे. जर कर्मचारी आणि व्यवस्थापक या दोघांना समान अस्तित्वाची जाणीव असली, तर संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केलं गेलं पाहिजे. म्हणजे फक्त व्यवस्थापकाने तत्पर असून चालणार नाही, कर्मचाऱ्यांनी तत्पर असून चालणार नाही, तर व्यवस्थापक आणि कर्मचारी या दोघांनीही आपल्या कामाविषयी तत्परच असलं पाहिजे, आपल्या कामाविषयी जागृत असलं पाहिजे. ज्यामुळं काय होतं की निश्चितच उत्पादनाची क्षमता वाढते, नफ्याचं प्रमाण वाढतं आणि कर्मचारी आणि व्यवस्थापन ह्या दोघांमध्ये असलेला जो काही सलोखा आहे, ह्या सलोख्याचे संबंधसुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. पुढे चौथ्या मुद्द्यामध्ये मांडलेलं आहे सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. हे तत्त्व कार्यबल म्हणजेच कर्मचारी व व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्त्व देते. काय काय बघा, सहकार्य, विश्वास, संघभावना इत्यादीमुळे अंतर्गतच स्पर्धेचे रूपांतर सदृढ संघटनात्मक वातावरणात होते. म्हणजे एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये असलेले कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये जर सहकार्याची भावना असेल, एकमेकांविषयी विश्वास जर असेल, तर व्यवसायामध्ये एक निरोगी सदृढ वातावरण तयार होते. यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापनाने नेहमीच काय केलं पाहिजे की कर्मचाऱ्यांकडून ज्या ज्या काही सूचना आलेल्या असतील, ज्या ज्या काही एकंदरीत मार्गदर्शनपर चर्चा झाली असेल, त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचा अविभाज्य घटक मानायला हवा. म्हणजे कर्मचारी हा सुद्धा व्यवसायाचाच एक घटक आहे असं मानलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कर्मचाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की जसं व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांना सदृढ चांगलं वातावरण तयार केलं गेलं पाहिजे, तसं कर्मचाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनीसुद्धा संपावर जाणं टाळलं पाहिजे. व्यवस्थापनाकडे त्यांच्या ज्या काही अवाजवी मागण्या आहेत त्या टाळायला पाहिजे. म्हणजे काय होईल की व्यवस्थापन आणि कर्मचारी ह्या दोघांमध्येही एक चांगला विश्वास निर्माण होऊन व्यवसाय टिकू शकेल. कारण व्यवस्थापन आणि कर्मचारी हे दोन्हीही संघटनेचे आधारभूत स्तंभ मानले आहेत. पुढे पाचव्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे जबाबदारीचे विभाजन. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचेही योग्य विभाजन केले जावे. म्हणजे जसं कामाचं विभाजन केले, ते काम करत असताना कोणत्या कर्मचाऱ्याची, कोणत्या व्यवस्थापकाची जबाबदारी कशी आहे हे समजलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्पष्टोक्ती असली पाहिजे. उच्च व माध्यमिक स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन केले जाते, तर कर्मचारी त्यांच्या अंमलबजावणीवरती लक्ष केंद्रित करत असतात. कारण आपल्या वरिष्ठांकडून कोणते आदेश आले आहे यांचं पालन करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवरती आहे. आणि म्हणून कर्मचारी काय करत असतात की अधिकाऱ्यांनी नेमकी कशा पद्धतीनं कामाचं नियोजन केलेलं आहे हे समजून घेत असतात. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी आपले काम पार पाडतात. व्यवस्थापकांनी काय केलं पाहिजे की कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामामध्ये सतत मदत केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे. यामुळे व्यवस्थापक व कर्मचारी दोघांचीही कामगिरी उत्कृष्ट होण्यास मदत होते. आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक व कर्मचाऱ्यांचा विकास. कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर व क्षमतांवर अवलंबून असते. म्हणून गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. याचा परिणाम निश्चितच संस्थेच्या नफ्यावरती होणार आहे. या पद्धतीने आपल्याला टेलरने मांडलेल्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा अभ्यास करता येईल. पुढील भाग आहे व्यवस्थापनातील या उपघटकातील स्वाध्यायाचा. पहिला प्रश्न आहे
योग्य पर्याय निवडून वाक्य पुनरावृत्ती गुण आहेत 2. प्रश्नसुद्धा आपल्यासाठी 2 असणार आहे ती वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून. पहिला प्रश्न आहे डॅश यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते, त्याच्यासाठी 3 पर्याय आहेत. दुसरा प्रश्न आहे संघटनेच्या सदस्यांना डॅशकडून आदेश मिळाले पाहिजेत, त्याच्यासाठी सुद्धा 3 पर्याय आहेत. ती योग्य पर्याय निवडून वाक्य आपल्याला गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे लघुत्तरी खालील प्रश्न सोडा कोणताही एक. त्यापैकी म्हटलेलं आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे सांगा. पहिला आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे सांगा आणि दुसरा प्रश्न आहे F.W. टेलर यांनी मांडलेली शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे स्पष्ट करा. प्रश्नाचं स्वरूप सारखंच आहे, एकच प्रश्न सोडवायचा आहे. गुण आहेत 4. हा गृहपाठाच्या वहीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.